कापलाय बरका फणस आणि आहे बरका फणस. हे कुठे मम्मी हे बघा हा तिकडा पूर्ण तयार झाल्या, फक्त असे गरे काढायचे बाकी आहेत. हे बघा टनाटन 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 फ्री मध्ये झाडावर आमच्या. हा बघा आले की नाही टनाटन. आमच्या झाडावरचा. आमच्या झाडाला येतात बरके फणस, पाहिजे तर घ्या. हे द्या जाऊ हे टब द्या. थांबा मी हे कापे आहेत, हे कापे आहेत. तर हा आहे मंडळी कच्चा फणस. त्याला मी मधोमध कापून घेतलं आणि ह्या फणसाचे मी तळलेले गरे बनवणार आहे. कच्च्या फणसाचे खूप छान लागतात. 2 तुकडे करून घेतलेत फणसाचे आणि त्याला आपल्याला अजून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधले गर आणि आटला साईडला काढून घ्यायचे आहेत आणि फक्त आपल्याला फणसाचा गरा घ्यायचा आहे, बाकी त्याच्यातलं काहीच नाही घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण त्याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला बारीक बारीक तुकडे करून त्याला आपण तळण्यासाठी रेडी करून घेणार आहे. इथे दाखवल्याप्रमाणे बघा जेवढे तुम्ही बारीक कट करणार ना फणस तेवढे खायला खूप क्रिस्पी लागतात आणि तळले देखील छान जातात, नरम पडत नाही. एक एक करून सर्व गरे इथे मिस्टरांनी कट करून घेतलेत. एवढे गरे आम्ही कापून घेतले आणि त्याच्यानंतर मिस्टरांना लागली भूक, त्यांनी भरपूर काम केलं. त्याच्यानंतर ते बसले जेवायला आणि ज्यामध्ये होती बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, आमरस डाळ, फणसाचे वडे आणि चपाती. आणि त्यांनी मस्त बाहेर अंगणात बसून जेवण केलंय. सकाळी जो फणस कापलेला बरका त्याचे फणसाचे वडे बनवलेत. मम्मीने पूर्ण पीठ रेडी करून ठेवलेलं आणि मस्त गरम खायला खूप छान लागतात हे वडे. आणि केळीच्या पानावर थापलेले आहेत हे वडे फणसाचे, खायला एवढे अप्रतिम लागतात ना. कधी एकदा नक्की बनवून बघा तुम्ही असे वडे, कधी नसेल बनवले तर. कोकणात भरपूर प्रमाणात बनवले जातात. स्वीट डिश आहे कोकणातली फणसाचे वडे. वड्याच्या पिठाचा गोळा घ्यायचा, नंतर त्याला केळीच्या पानावरती हाताने थापून थोडं पाणी लावून थापून घ्यायचं. बघा थोडं पाणी लावून कडा पातळ करून घ्यायच्यात आपल्याला. आणि वडा रेडी झालाय कढईत जाण्यासाठी आणि तो वडा नंतर कढईमध्ये सोडून द्यायचा आहे तळण्यासाठी. वड्याला अलटून पलटून शेकवून घ्यायचं आहे दोन्ही साईडून गोल्डन कलर येईपर्यंत. पाहू शकता मस्त असे टम्म फुगलेत आणि वडे देखील रेडी झालेत. आणि त्याच्यानंतर आपण बनवणार आहे आंब्याचे साठे. त्याच्यासाठी आमरस होता तो घेतला गॅसवर, मस्त त्याला खळखळून उकळी येऊन द्यायची आमरसाला, ते बघू शकता. आणि त्याच्यानंतर ताटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं. जो आपण आमरस उकळवून घेतलाय तो प्रत्येक ताटामध्ये काढून घ्यायचा. सर्व ताटांमध्ये थोडा टाकायचा आणि पसरवून घ्यायचा. जेवढा तुम्ही मीडियम पसरवणार ना तेवढे ते साठे खूप छान लागतात. मम्मीने प्रत्येक ताटामधलं हे मिश्रण आहे ना व्यवस्थित ताटामध्ये पसरवून घेतलंय. गरम होतं आणि थोडं पातळच करायचं मीडियम कन्सिस्टन्सीवरती, जास्त जाड नाही करायचं. आणि आता हे तयार झालेत, आपण याला सुकवणार आहे बाहेर. सर्वसाठी आपल्याला कडकडत्या उन्हामध्ये सुकवून द्यायचे आहेत. 2 ते 3 दिवस लागतात हे चांगले उन्हामध्ये सुकायला. 1 साईड सुकले की त्यांना परत पलटी करून घ्यायचं आहे. खायला देखील अप्रतिम लागतात. ते पावसाळ्याची तयारी आहे पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी. आमरस पोळी आम्ही आंब्याच्या पोळ्या बनवल्यात आज, बघू शकता तुम्ही. आंब्याचे साठे बनवलेत त्याच्यातून टाइमच काढून. आता हे जरा सुकू द्या. मम्मी जास्त घट्ट ना टाकलंयस. आता आपण तळूया फणसाची गरीच. हा हा बघा किती मेहनत करतोय बिचारा बाहुबली. गोधड्यांमध्ये. आणि हा आमचा आदेश मिसाळ. बघा एवढे घरी आम्ही रेडी केलेत. हे बघा आता मी तळते, कसे तळते बघूया. चला या चुलीवर. मम्मी तुला मिठाचं पाणी द्यायला बोलली मी. कागद माती आणि मम्मी तिकडे ते खंदन त्याला काढतात त्यांचं काम करून दे. चूल पेटवून घेतली. थांब आधीच तशी नाही पेटणार, विजणार ती. बाळाला थांब जरा 2 मिनिटं. बाले आम्ही पेटवली बाले. देवा कडे नाही राहणार.
संडे सॉरी संडे आणि ती कापलेली नाही. आणि त्या कतली टाकून ठेव बाकीची बाकी आपण घेतलंय मिठाचं पाणी. हे बघ इकडे मिठाचं पाणी आहे. असं कर. पहिले एक्स्ट्रा चुलीला फाटे लावून घे. इथला कढईत गेलेत. मस्त तेल गरम झालं एकदम. घेतलं एक चमचा मिठाचं पाणी. गऱ्यांना व्यवस्थित आपण दोन्ही साईडून अलटून पलटून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. बघू शकता. आणि वारा जास्त होता त्यामुळे धुराचं प्रमाण आहे ना भरपूर होतं. आग पण त्या साईडला पूर्णपणे जात होती. आणि आता हे गरे काढून घेणार आहे. गरे काढताना क्रंची क्रंची आवाज येतो, तुम्ही ऐकू शकता. म्हणजे गरे एकदम क्रिस्पी देखील झालेली आहेत आणि खायला अप्रतिम लागतात. बसल्या बसल्या लगेच संपून जातात हे गरे. जेवढे तुम्ही बनवणार ना तेवढे कमी आहेत. आणि मे महिन्यात दरवर्षी खावेसे वाटणारे हे गरे अप्रतिम लागतात. नक्की बनवा. दुसरे टाक. हाताला चटके मग ते भाकर थोड्या वेळेला दूर झुमतोय चुलीचा. मला पहिली बॅच रेडी होत आहे. एक चम्मच विटॅमिन. सुटला ना बाहेर. प्रचंड असा वारा सुटलाय. आणि बघा एवढे गरे तळलेली. सर्व गरे तळून रेडी झाले. गऱ्यांचा तुम्ही क्रंचनीच ऐकू शकता. खूप छान लागतात हे गरे. आणि आपण केवढे गरे काढलेले त्याच्यातून एवढे गरे तळून झालेत. आणि आता मम्मी माझी बिया भाजणार आहे काजूच्या. त्यासाठी चुलीला तिने फाटी लावून घेतल्यात. आणि हा पत्रा ठेवलाय. तर पत्र्याला चांगलं कडकडून गरम होऊन द्यायचं. पत्रा कडकडून गरम झाला की त्याच्यावरती आपण बिया भाजण्यासाठी टाकणार आहे. माती घाला. थोड्या थोड्या बिया तिने पत्र्यावर टाकल्यात. आणि पत्र्यावर जसा गरम होईल ना तसा बिया एकदम कडक गरम होतात. आणि व्यवस्थित त्यांना हलवत राहायचं जोपर्यंत बियांचा कलर काळा होत नाही. जास्त पण नाही काळ्या करायच्या, नाही तर बिया पूर्ण आतमध्ये करपून जातील. जेवढ्या गरम करता येतील ना तेवढ्या गरम करायच्यात बघा. आणि सारखं आपल्याला मिक्स करत राहायच्या जेणेकरून बिया करपायला नको खाली. आणि पूर्णपणे हिने व्यवस्थित मिक्स केल्यात बिया सर्व. बियांना प्रचंड प्रमाणात चीक असतं. त्यामुळे जशा बिया गरम होतात ना त्याच्यातल्या चिकाचा आवाज देखील येतो. आणि वरती आग बघू शकता. ही पत्र्याच्या वरती बियांना आग लागली आहे. जास्त करपत नाही, ते चिकामुळे आग लागली आहे. आणि ते चीक अंगावर उडतं. त्यामुळे खूप लांब उभं राहून बिया भाजायच्या असतात. जास्त जवळ जायचं नाही बिया भाजताना. तर चीक आपल्या तोंडावर देखील उडू शकतं. बिया भाजून झाल्यावर पत्रा त्या साईडला पलटी करून घ्यायचं आणि त्याच्यावरती माती टाकायची जेणेकरून बिया आतमध्ये करपणार नाही आणि आग विझली जाईल. जेवढ्या बिया आहेत तेवढ्या जास्त आपण माती टाकणार तेवढी पटकन विझले जाणार आणि बिया थंड देखील होणार. आणि पूर्ण थंड होईपर्यंत बिया वाट बघायची आपल्याला. आणि ते बिया आपल्या पूर्णपणे भाजून झाल्यात. बघू शकता तुम्ही बियांचा कलर. जेव्हा बिया टाकलेल्या भाजायला तेव्हा कशा होत्या आणि बिया भाजून झाल्यानंतर त्यांचा कलर कसा होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.